सकाळी उठून बाहेर आल्यावर बघितलं तर आजचा निसर्ग खूप छान झालं होतं. असं वाटत होतं की लगेच चहा ठेवावा आणि मस्त असं निसर्गाला बघत बघत चहा पीत बसावं. मग आणि म्हटलं राहू दे, चहा करत बसले तर काम आवरणारच नाहीत. मग नंतर लगेच अंघोळ करून सूर्यदेवाला जल अर्पण केलं. देवपूजा करून घेतली. तेवढ्यात मॅडम उठून बसल्या. तिला थोड्या वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात ठेवलं. तेवढ्यात मिस्टरांना डब्बा करून दिला. नंतर चिमणीला बघत बघत बाकीचे सगळे काम आवरून घेतले आणि तिला अंघोळ घालून झोपवलं. आता चिमणीला 6 महिने कंप्लीट होणार आहे. मला असं वाटतं की आता परवा तर जन्म दिला होता तिला मी. माझ्या चिमणीला पण लगेच कसं हाफ इयर कंप्लीट होत आलं. माझं म्हणणं असं की बाळाच्या जन्मल्यापासून ते 1.5 ते 2 वर्षापर्यंत एका आई-बाबासाठी हा गोल्डन पिरियड असतो. पण हां, थोडीशी कामं, थोड्याशा जबाबदाऱ्या वाढतात. पण ते जबाबदाऱ्या आपण आनंदाने पार पाडतो. कितीही म्हटलं हा वेळ पटकन जाऊ नये आपल्या आयुष्यातून, तरी वेळ काय आपल्यासाठी थांबत नाही. तरीही मी प्रयत्न करते, मी माझ्या बाळाबरोबर प्रत्येक क्षण त्याच्यासोबत जगून घेण्याचा. पण कधी ना कधी ती मोठी होणारच आहे. त्याला पण पंख येणारच आहेत. पण त्यांना आपल्या पिंजऱ्यात अडकवून ठेवणं हे आपलं काही कर्तव्य नाही. जेव्हा त्यांना पंख फुटतील, त्यांना मस्त असं आभाळात उडू द्यायचं. तिथून आपल्या या पाखराला बघत आनंद घ्यायचा. त्यांना आनंदात बघितलं तर आणखी काय पाहिजे एका आई-वडिलाला. तर चला, इथे माझी चिमणी उठून बसली आणि तिला रेडी करून आम्ही मायलेकी मस्त असा क्वालिटी टाईम स्पेंड केला. बाय.